दररोजच्या साध्या जेवणाला खास बनवणारी पौष्टिकतेने परिपूर्ण आणि चवीला अप्रतिम अशी ही पालक डाळ मी मस्त अशी बनवलेली आहे. तर इथे पाहू शकता आपल्या डाळ पालकला देखील मस्त असा कलर आलेला आहे. तर मग चला आपण रेसिपीला सुरू करूया. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर हा डाळ पालक नक्कीच करून द्या. तर इथे पहिला आपण रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता मी अर्धी गड्डी एवढा पालक घेतलेला आहे, धुवून कापून घेतलेला आहे आणि लगेच आपल्या कढईमध्ये देखील मी शिजायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकत आहे. तुम्ही याच्यामध्ये तूर डाळ किंवा दुसरी कोणतीही तुम्हाला आवडत असेल ती डाळ देखील टाकू शकता. मला मुगाचीच डाळ खूप आवडते म्हणून मी मुगाचीच डाळ टाकलेली आहे. तर ही म्हणजे मस्त असं डाळ शिजेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे, शिजून द्यायचं आहे. मला हे पूर्ण डाळ आणि पालक शिजायला 15 मिनिट एवढं लागलेलं आहे. तर असं हलवून मस्त असं शिजवून घेणार आहे. तरी ते मी लगेच ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी देखील वापरणार आहे. कोणाकोणाला ही डाळ पालकची रेसिपी कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. तर मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पाहू शकता लगेच मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर पाहू शकता म्हणजे शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं, त्याच्यामुळे पाणी भरपूरच टाकायचं आहे. तर इथे मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी तुम्ही म्हणत असाल पातेल्यात आहे, गरम नाही केलेलं, मी गारच पाणी टाकलेलं आहे आणि लगेच ह्याच्यावरती झाकण ठेवून मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवून मस्त अशी याची म्हणजे शिट्ट्या नाही काढून घेणार, तर मस्त वाफलून घेणार आहे आणि आता लगेच याच्यावरती झाकण ठेवून मी 15 मिनिटासाठी सोडून दिलेलं आहे. नंतर डाळ पालक ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधी आणि अत्यंत पौष्टिक अशी ही भाजी आहे. ताज्या हिरव्या पालकाची चव आणि प्रथिनांनी भरपूर असलेले डाळीचे संगम म्हणजेच डाळ पालक ही भाजी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आणि याच्यामध्ये मी थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे, पाहू शकता, आणि थोडंसं मीठ देखील टाकून घेणार आहे. म्हणजे आपले पालक जो आहे ना मस्त असा लागतो. थोडासाच मीठ टाकायचं आहे आणि असं हलवून लगेच घ्यायचं आहे. आणि ही जी पालक आहे ना, आपल्या घरात जर छोटे छोटे लहान मुलं असतील किंवा म्हातारे माणसं असतील किंवा आपल्यासारखे जे असतील तर सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडते. आणि लगेच इथं बघा मी झाकण देखील ठेवून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटानंतर पाहू शकता आपली डाळ अशी शिजलेलीच आहे. आणि डाळ शिजली की मी पावभाजीच्या मॅशरने अशी मॅश करून घेणार आहे, म्हणजे अशी मस्त अशी डाळ म्हणजे बारीक होऊन जाते. तर ही पटकन तयार होणारी रेसिपी आहे, आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते, माझ्याकडं तर नेहमीच असते. त्याच्यामुळे मी म्हटलं आज तुमच्या सोबत देखील ही डाळ पालकची रेसिपी शेअर करू. तर इथे पाहू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे, आणखी आपल्याला पाहिजे तशी शिजलेली नाही आहे. आता ही आणखी थोडंसं पाणी टाकून मी शिजायला ठेवणार आहे आणि शिजून लगेच पाहू शकता पावभाजीच्या मॅशरने असं मऊ करून घेतलेली आहे डाळ. आणि लगेच आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर इथे पाहू शकता मी जी डाळ पालक शिजवलेला आहे त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी इथे साधारणतः 3 ते 4 चम्मच एवढे तेल टाकलेले आहे आणि लगेच त्याच्यामध्ये टाकलेले आहेत जिरे मोहरी मस्त तडतडली की लगेच टाकली जिरे टाकले की लगेच थोडीसा आपण बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घेतलेला आहे. तुम्ही कांदा मोठ्या स्लाइसमध्ये देखील कट करून घालवू शकता, पण मला बारीकच कांदा आवडतो त्याच्यामुळे मी बारीकच चिरलेला आहे. पालकामध्ये भरपूर आयरन, कॅल्शियम आणि जीवनसत्वे असतात, तर डाळ शरीराला आवश्यक प्रथिने आणि ऊर्जा देते. त्यामुळे डाळ पालक ही संतुलित आहारासाठी उत्तम पर्याय आहे. गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर किंवा तुपाच्या फोडणीसह चपातीसोबत ही भाजी नक्कीच खूपच छान लागते. मला तर खूपच आवडते बाबा. आणि ह्याच्यावरती थोडंसं डाळ पालक आणि भात याच्यावर थोडंसं तुपाचं जर मोहन टाकलं तर आपला भात एकच नंबर लागतो, म्हणजे असा अप्रतिम असा भात लागतो. तर इथे पाहू शकता कांदा मस्त ब्राऊन कलर झाला की ह्याच्यामध्ये मी मिरची आणि लसणची जे पेस्ट बनवलेली होती ना ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची
साधारणतः 3 ते 4 एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 लसणाची कुडी घेतलेली आहे आणि ते मिक्सरला बारीक करून लगेच ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आपला कच्चा मिरचीचा आणि लसणाचा पणा जाईपर्यंत इथपर्यंतही परतून घ्यायचं आहे. ग्रामीण भागात चुलीवर बनवलेली डाळ असो किंवा शहरात गॅसवर बनवलेली डाळ, त्याची चव मात्र नेहमीच घरगुती आणि समाधान देणारी असते की नाही मला नक्की सांगा. आणि लगेच इथे मी कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्ता मस्त म्हणजे परतला की लगेच ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो देखील बारीक कट करून घेतलेला टाकणार आहे आणि टोमॅटो देखील मी मस्त असा परतवून घेणार आहे, पाहू शकता. आणि थोडं 5 मिनिटाचं टोमॅटो मऊ होईपर्यंत हलवत आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लगेच इथे पाहू शकता याच्यामध्ये थोडीशी हळद देखील मी टाकून घेतलेली आहे आणि हळद टाकली की आपण जे लगेच हलवून घेणार आहे. आणि हलवून घेतलं की लगेच आपण जे म्हणजे डाळ पालक शिजवलेला होता तेच याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि तिची चव नेहमीच घरगुती आणि समाधान देणारी असते. लसण, जिरे, मोहरी आणि यांची फोडणी दिल्यावर येणारा सुगंध तर याच्या सुगंधाने तर आपली भूक तर जास्तच वाढते बाबा. मला तर खूपच भूक लागलेली ही भाजी बघताच. आणि तरी ते पाहू शकता तुम्ही म्हणजे ग्रेव्हीमध्ये तुम्हाला घट्ट पातळ जेवढे हवे असेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. आणि जर नाही पाणी टाकलं तरीही चालते, एकदमच भारी अशी ही डाळ लागते. आणि तरीही ते पाहू शकता दररोजच्या साध्या जेवणाला खास म्हणजे चव देणारी ही डाळ पालक म्हणजे एकच नंबर अशी लागते. आणि थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि माझ्या चॅनलवर कोण कोण नवीन असाल त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आणि चवीला अप्रतिम अशी ही डाळ पालक रेसिपी नक्कीच तुम्ही देखील करून पहा. मी देखील करून पाहिलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तुम्ही देखील करून पहा आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी जेवणाचा आनंद नक्कीच घ्या. तर माझ्या रेसिपीज म्हणजे आणि ते पाहू शकता एक उकळी काढून घ्यायची आहे आणि झाली आपली डाळ पालक खाण्यासाठी रेडी. तर कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.